हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडीचा एपिसोड फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की एक मोठं संकट आपल्या भारत देशावर आलेलं आहे की आणि तज्ज्ञांचं मत आहे की हा संकट तर कोरोनाच्या कालावधीत आला आहे, परंतु हा संकट कोरोनापेक्षाही मोठा राहू शकतो. कोणता तो संकट आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर हा जो संकट आहे मित्रांनो, हिंदीमध्ये ज्याला टिड्डी म्हटलं जातं, टिड्डी हमला. तर कोरोनानंतर भारतावर टोळधाडीचे नवे संकट उभे राहिले आणि हा 27 वर्षानंतरचा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे. टोळांचा सगळ्यात मोठा हल्ला 27 वर्षानंतर. टोळ म्हणजे काय या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, हे आपल्या ज्याला आपण ग्रॉस हॉपर किंवा आपण नाकतोडा सुद्धा म्हणतो याला, त्यासारखा असतो. परंतु नाकतोडा जो असतो ना मित्रांनो, तो उडू शकत नाही. तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जम्प करू शकतो, परंतु ही जी टोळ असते ती उडू सुद्धा शकते. तर भारतावर याचं कसं काय संकट आहे, किती मोठ्या प्रमाणावर संकट असू शकते, हे कुठून आलेत, याचा इतिहास काय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यांचा काय इतिहास आहे आणि आतापर्यंत भारतावर किती टोळधाडी झाली आहे आणि परीक्षेत आपल्याला याच्यावर काय विचारला जाऊ शकते, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन आले असाल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण पाहू की हे टोळधाड म्हणजे काय आहे. टोळधाड म्हणजे काय असते नेमकं, टोळधाड संकट. तर टोळ हा एका प्रकारचा नाकतोड्यासारखा असणारा कीटक आहे आणि हा अपायकारक श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आपण विज्ञानमध्ये पाहिलं आहे की दोन प्रकारचे कीटक असतात, एक उपायकारक आणि दुसरे अपायकारक. तर हा जो टोळा आहे अपायकारक आहे, म्हणजे नुकसानदायक आहे माणसांसाठी आणि वनस्पतीसाठी सुद्धा. याचं वजन असतं 2 ग्राम. 2 ग्राम म्हणजे अतिशय कमी वजन असतो. आणि मित्रांनो, याची विशेषता हे आहे की आपल्या वजना इतकाच तो म्हणजे खाद्यपदार्थ सुद्धा खातो. म्हणजे कोणतेही वनस्पती किंवा कशावर आक्रमण केलं तर एक टोळ हा 2 ग्राम त्या वनस्पतीला खाऊन टाकतो. त्याच्यानंतर हे समूहात राहतात आणि करोडोच्या संख्येने राहतात. समूह पण याचा काही छोटा नसतो आणि करोडोच्या संख्येने राहतो. आणि ही कुठं आढळते, तर ही जी टोळ प्रजाती आहे ही जास्त करून वाळवंटात आढळते. वाळवंटात राहणारी प्रजाती म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी हे आढळतात. आणि एका दिवसात मित्रांनो हे 100 ते 150 किलोमीटरचा प्रवास करू शकतात उडून. म्हणजे प्रचंड प्रमाणात मोठा प्रवास करू शकतात, म्हणून जगभरात हा फार मोठा प्रवास करून हे भारतात आले आहे. आपण पुढे पाहणारच आहोत कुठून आले, कोणत्या देशातून आपल्या भारतात आलेले आहेत आणि ते त्याच्या आधी ते कुठे होते. आणि त्या पहिले आपण थोड्या विशेषता यांच्या पाहून घ्या. आणि फक्त 20 ते 25 मिनिटात हे संपूर्ण उभं पीक नष्ट करू शकतात. फक्त 20 ते 25 मिनिटात. म्हणजे तुम्ही याच्यावर उपाय करण्याच्या आधी तुमचं उभं पीक ते संपूर्ण नष्ट करून टाकतात. आता ते यांचा हल्ला झाला तर मला सांगा, 25 मिनिटात तुम्ही काय फवारणी करसाल किंवा त्यांना काय हकलसाल. तुमच्या फवारणी करेपर्यंत किंवा काही साहित्य आणेपर्यंत ते तुमचं पीक नष्ट सुद्धा करून टाकतात. त्याच्यामुळं याचं हल्ल्यामुळं इतकं प्रचंड नुकसान होणार आहे याची भीती सरकारला आणि सगळ्यांना वाटत आहे, कारण याच्यावर उपाय नाहीये. आणि दुसरी मोठी गोष्ट की जी मादा टोळ असते ती एका वेळेस 150 अंडे देऊ शकते. हे दुसरी मोठी धोकादायक गोष्ट, कारण यांची जी वाढ आहे ती प्रचंड स्पीडनं होत राहते. आणि यांचा जो समूह असतो हा एका चौरस किलोमीटरचा जर त्यांचा समूह असला, त्या एका समूहात मित्रांनो 15 कोटी टोळ असू शकतात. आता विचार करा, एक समूह किती मोठा असतो. तर एक समूहामध्ये 1500 करोड म्हणजे 1500 कोटी टोळ कीटक असू शकतात. आणि यांचा वाढण्याचा वेग किती आहे मित्रांनो, पहिली पिढी 16 पटीनं वाढते, म्हणजे आताच्या संख्येच्या 16 पटीनं वाढून जाते. दुसरी पिढी 400 पटीनं आणि तिसरी पिढी 16,000 पटीनं वाढते. म्हणजे वाढीचा वेग भयानक आहे. जितका मोठा, आता तुम्हाला कळालं असेल की यांचा समूह इतका मोठा का असतो, कारण की त्यांचा वाढीचा वेग भयानक आहे. आणि एक मादा जी आहे ती 150 अंडी देत राहते. सगळ्या फिगर्स इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात, कारण मोठा संकट आहे आणि करंट अफेअर्समध्ये या प्रकारचे क्वेश्चन येतात. आणि कृषी क्षेत्रात निगडीत करून सुद्धा याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आता आपण पाहूया हे टोळ भारतात आले कुठून. तर यांचा जो रूट आहे तो आफ्रिका, इराण, पाकिस्तान वाटे भारतापर्यंत हे पोहोचले आहे. तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता यांचा मुख्य स्रोत आफ्रिका खंडातील देशांमध्ये वास्तव्यास राहतात, कारण तिकडे वाळवंट आहे, रेतीय भाग आहे, कमी पाऊस पडतो, त्यामुळे तिथं हे वास्तव्यात राहतात. त्याच्यानंतर ते येतात यमनद्वारे इराणद्वारे पाकिस्तान आणि पाकिस्तान नंतर मग ते भारतात प्रवेश करतात. या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि पाकिस्तान वाटे ते भारतात प्रवेश करतात. तर आताच्या घडीला ते पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणं त्यांचं चालू आहे.
सध्याच्या वेळेस ते भारताच्या गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे. तुमच्या व्हॉट्सअपवर काही व्हिडिओ आले असतील. मोर्शीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय अमरावतीमधील. त्या मोर्शीच्या व्हिडिओमध्ये शेतामध्ये सगळीकडे हा टोळी असे आक्रमण करताना दिसत आहे एका संत्र्याच्या बागेमध्ये. तर हे त्याचं एक उदाहरण आहे की किती मोठ्या प्रमाणावर हे हल्ला करू शकतात. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे जर मित्रांनो हवेचा वेग जर दिल्लीच्या भागाकडे राहिला, म्हणजे हा जो सुपीक भाग मानला जातो भारताचा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जर हवेचा वेग या बाजूला राहिला तर सगळ्यात भयानक रूप भारतात याच भागात दिसेल. कारण 23-22% ग्रीन कव्हर या भागात आहे. जर हवेचा वेग यावेळेस इकडे राहिला तर भारताचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार. आणि मित्रांनो मागील 27 वर्षातील हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे. कारण याच्या आधी 1993ला इतका मोठा हल्ला झाला होता. त्याच्यानंतर 1993 नंतर डायरेक्ट आता 2020लाच एवढा मोठा हल्ला होत आहे. परंतु 1993चा हल्ला सुद्धा एवढा मोठा नव्हता जेवढी मोठी संख्या आहे आता. जेवढ्या मोठ्या संख्येमध्ये ते टोळ आता भारतात आले आहेत. किती आले ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आता सगळ्यात पहिले आपण भारताचा टोळधाडीचा इतिहास पाहूया. तर केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्या अधीन येणारे डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन आणि क्वारंटाईन अँड स्टोरेज यांच्यानुसार 1812 पासून भारतावर या प्रकारच्या टोळधाडी पडतच राहिलेल्या आहेत. म्हणजे याचा इतिहास जुना आहे. जर तुम्ही आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये जरी पाहिलं, मग कोणताही धर्म असो, तो इस्लामिक असो, ख्रिश्चन असो, हिंदू धर्मीय असो किंवा यहुदी धर्म, एक तर पिक्चर सुद्धा आहे यहुदी धर्मावर आधारित, मोझेस नावाचा पिक्चर. त्याच्यामध्ये टोळधाडीचं सुद्धा एक वर्णन दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी ईश्वरीय प्रकोप त्याला दाखवला. परंतु याच्याद्वारे आपण पाहू शकतो की फार प्राचीन काळापासून या टोळ अस्तित्वात आहे आणि असे हल्ले ते करतच राहिलेले आहे. तर भारतात बघा 1812 पासून यांची सुरुवात झाली भारतात येणं. 1926 ते 1931 सलग जवळपास 5 वर्षे यांचा हल्ला भारतावर झाला. म्हणजे 5 वर्षापर्यंत ते भारतात आक्रमण करत होते. म्हणजे 10 कोटींचं नुकसान झाला. म्हणजे त्यावेळेस 10 कोटी फार मोठी फिगर होती. त्याच्यानंतर 1940 ते 46 सलग 6 वर्षी त्यांनी आक्रमण करत राहिले. 2 कोटीचं नुकसान झाला. त्याच्यानंतर 1949 ते 1953 याच्यात 2 कोटीचं नुकसान आणि 1959 ते 1962 यावेळेस 50 लाखांचं नुकसान झालं. म्हणजे नुकसान आपलं कमी कमी होत गेलं आणि 3-3, 4-4 वर्ष सतत यांचा हल्ला आपल्या देशावर होत राहिला. परंतु 1962 नंतर कधीही एका वर्षापेक्षा जास्त हल्ला यांचा झालेला नाही. हे एक आपल्यासाठी एक काय म्हणून समाधानाची गोष्ट आपण मानू शकतो की 1962 नंतर हल्ला झाला तरी काही महिन्यांपुरता राहायचा आणि तो नंतर टोळींचं एक तर मरून जायचे किंवा ते तिथून पलायन करायचे. 1962 नंतर एका वर्षापेक्षा जास्त यांचा हल्ला झाला नाही. मग 1962 नंतर 1978ला 167 टोळ समूहांनी आपल्या भारतावर हल्ला केला होता. मी तुम्हाला म्हटलं एका टोळ समूहात 15 कोटी टोळ कीटक राहू शकतात. 1993 मध्ये 172 टोळ समूहांनी आक्रमण केला होता. हा 1993चा सगळ्यात मोठा होता. याच्यानंतर मग इतका मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला नाही. त्याच्यानंतर 1998, 2002, 2005, 2007, 2010 मध्ये हल्ले होत राहिले. परंतु ते इतके प्रचंड किंवा मोठे नव्हते, एकदम नॉमिनल किंवा छोट्या प्रमाणाचे होते. त्यानंतर आता 2020 मध्ये जो टोळधाड झाली आहे ती 1993च्या नंतर प्रथमच इतकी मोठी टोळधाड झाली आहे. म्हणून याला 27 वर्षानंतर सगळ्यात मोठा हल्ला टोळींचा मानला जात आहे. तर तुम्हाला मी सांगितलं किती टोळ समूहांनी आक्रमण केलं आहे मित्रांनो. 800 टोळ समूह भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि बघा आता 15 कोटी गुणिले 800 करून टाका, तितके टोळ कीटक आपल्या भारतात एंटर करणार आहे. आणि 20 ते 25 मिनिटात सगळ्याच्या सगळं उभं पीक ते नष्ट करू शकतात. 150 किलोमीटर एका दिवसात प्रवास करतात. तर विचार करा आता किती प्रचंड प्रमाणात आपल्या शेतीचं नुकसान होऊ शकते. आणि मित्रांनो दुसरी काळजीची गोष्ट ही आहे की या कोरोनाच्या काळामध्ये सगळीकडे लॉकडाऊन आहे, परंतु फक्त कृषी क्षेत्राकडेच आपलं सरकार एक पॉझिटिव्ह दृष्टीने पाहत होतं की सगळ्या क्षेत्रांमध्ये निगेटिव्ह ग्रोथ राहील, परंतु कृषी क्षेत्र आपलं यावेळेस चांगलं राहणार. कारण की मान्सून सुद्धा चांगलं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता या टोळींच्या आक्रमणामुळे आता कृषी क्षेत्रावर सुद्धा मोठं संकट आलं आहे. आणि आता भारतात जूनमध्ये पावसाळा सुरू होतो आणि या जूनमध्ये ज्यांची ब्रीडिंग असते म्हणजे अंडी देते, म्हणजे मादी अंडी देण्यास सुरुवात करते. आता या जूनमध्येच ते भारतात आले आणि या जूनमध्ये त्यांनी ब्रीडिंग केली. मित्रांनो तो हा 800 टोळींचा जो समूह आहे कित्येक पटीनं वाढू सुद्धा शकते. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की सध्या 800 टोळी भारतात येणार आहे, परंतु 400 जे समूह आहे, 400 समूह टोळींचा समूह, हा 400 समूह सध्या पाकिस्तानमध्ये
अस्तित्वात आहेत आणि तिथं ते नुकसान करत आहे, परंतु हा 400चा समूह सुद्धा नंतर भारतात एंट्री करेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याचे फार मोठे परिणाम काय पडले ते आपण पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे काय परिणाम पडले तर युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत येणाऱ्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे FAO, ज्याला ओळखलं जाते FAO म्हणून सुद्धा, यांच्यानुसार की हे जे टोळींचा प्रकार आहे, हा जो रेतीय भागात सगळ्यात सापडतो, जो टोळ रेतीय भागात सापडतो तो सगळ्यात भयानक असतो. म्हणजे सगळ्यात नुकसानदायक कोणी असेल तो रेतीय भागात असणारा टोळ आहे. आणि जे भारतात ज्यांनी प्रवेश केलाय ना मित्रांनो, ते रेतीय भागातील टोळच आहे. त्याच्यामुळे जास्त नुकसान जास्त होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो, याचा इतिहासामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असं सापडते की 1875 मध्ये अमेरिकेत 5,12,817 स्क्वेअर किलोमीटर एवढा मोठा टोळ समूहानं हल्ला केला होता. म्हणजे केवढा क्षेत्र होता तो? 5,12,817 चौरस किलोमीटर. म्हणजे आपला जो सगळ्यात मोठा राज्य आहे ना उत्तर प्रदेश, त्याच्या दुप्पट एवढं क्षेत्र होतं. तेवढ्या क्षेत्रफळात मध्ये एवढा मोठा तो टोळ समूह होता. आता मित्रांनो विचार करा, आणि जो एक टोळ समूह असतो ना, 1 किलोमीटर, 1 किलोमीटर, 1 चौरस किलोमीटर मध्ये 15 कोटी टोळे असतात. आता विचार करा, 5,12,817 चौरस किलोमीटर मध्ये किती टोळी असतील? तर 15 गुणिले 5,12,817 करावं लागेल. तितक्या मोठा टोळ समूहाने 1875 मध्ये अमेरिकेत हल्ला केला होता. आणि ज्या ठिकाणी 200 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी राहतात. तर असं मानलं जाते की आफ्रिका आणि भारताच्या दरम्यान हे सगळे आपले वास्तव्य करतात, कारण मोठी संख्या आहे, त्याच्यामुळं इतक्या मोठ्या परिसरात ते पसरलेले असतात. भारतात पाकिस्तानात येण्याआधी त्यांनी आफ्रिका खंडात केनिया, इथिओपियामध्ये खूप मोठा तांडव माजवला. आणि तिथे तर या टोळ हल्ल्याला मागील 27 वर्षांतील सगळ्यात मोठा टोळ हल्ला मानला गेलेला आहे. इतकं मोठं प्रचंड तिथं त्यांनी नुकसान पोहोचवलं. याच्यामुळेच आपल्या भारतामध्ये जास्त भीती वर्तवण्यात येत आहे की तिथं इतकं मोठ्या प्रचंड प्रमाणावर तिथं हल्ला आणि नुकसान झालं तर आपल्या इकडे सुद्धा तेवढा मोठा होऊ शकतो. केनियामध्ये तर 63,750 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे शेती क्षेत्रात. 63,750 किलोमीटर. तर हे होतं मित्रांनो, इतका भयानक प्रचंड प्रमाणावर या टोळांचं नुकसान आपल्या देशाला होऊ शकतो. एक दुःखद भयानक बातमी आहे आपल्या देशासाठी, जे सध्या कोरोनाचं एवढं मोठं संकट आपण संकटासमोर जात आहोत. अजून एक मोठं संकट, आणि ते कोरोनापेक्षा मोठं संकट मानलं जात आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.